आणि खूप वाईट कंडिशन आहे. शेवटच्या 10 मिनिटात आम्ही 4 मार्काचं लिहून आलेलो आहे. त्याच्यामुळे छान छान गेलेले आहोत. आम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतील. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज आत्ता वाजले सकाळचे ऑलमोस्ट 7:30 आणि माझा पेपर आहे आज. इंटरनल टेस्ट आहे आमची, ऑपरेटिंग सिस्टम्स. सो त्यावर इंटरनल टेस्ट आहे आमची. माझ्याकडे तर मी आता प्रिपरेशन करते. इकडे नोट्स वगैरे काढल्या, त्याच रिवाईज करते आणि कॉलेजला जायचं आवरायचं. त्यासाठी मला ॲक्च्युली आता आमची सगळी इंटरनल टेस्ट चालू आहे आणि काही दिवसात सबमिशन पण सुरू होणार आहे. सो सगळी धावपळ चालू आहे आता. असाइनमेंट कंप्लीट करणं हे ते. सो असाच आजचा दिवस आहे आपला. तो मग बघूया की मी विचार केला की लेट्स शूट हाऊ आर डे गोज. लेट्स गेट स्टार्ट. तर मी एकदा फायनल परत रिव्हिजन करून घेणार आहे आणि मग त्यानंतर आवरायचे कॉलेजसाठी, कारण पेपर सुरू तर लवकर जावं लागेल. सो लेट्स डू आर रिव्हिजन आणि मग भेटूया. सो गाईज, आय एम ऑल सेट. लेट्स गो टू कॉलेज. माझा आउट. सो दिस इज वॉट माय कॉलेज आउटफिट लुक्स लाईक. इट इज अ युनिफॉर्म. आम्हाला रोज घालावा लागतो, एक पण दिवस ऑफ नाही आहे. आणि खूप वाईट कंडिशन आहे युनिफॉर्मबद्दल सांगायची तर. म्हणजे एक दिवस सुट्टी पाहिजे युनिफॉर्मला, ती पण नाही आहे. जाऊ दे, आता कायच बोलणार आहे. सो लेट्स गो. हातात बुक आहे, रिवाईज करते मी. मला फ्रेंड पिकअप करणार आहे आणि मग आम्ही जाणार आहे. लेट्स गो. फनी स्पीड आहे चालू. कॉलेजमध्ये पोचलेलो आहे आणि मला सगळ्यात पहिले हा एक्झाम फॉर्म द्यायचा आहे, कारण आमच्या थोड्या दिवसातच एक्झाम फॉर्म सबमिट करायला लागला आहे. नाही तर आम्हाला टेस्टला अलाव नाही करणार आहे असं ते बोलले. लेट्स गो फास्ट. हे ते येतच मी चालली पटकन, कारण लेट झालं आहे ऑलरेडी. लेट्स गो. बघू पेपर नंतर सांगते कसं गेला वगैरे. आता जाऊया आधी. पेपर झालेला आहे आणि लेट्स रिॲक्शन कसं गेला. चांगला पण नाही सांगू शकत, वाईट पण नाही सांगू शकत. ठीक केलं आहे. तुला कसं गेलं तुला कसं गेलं शेवटच्या 10 मिनिटात आम्ही 4 मार्काचं लिहून आलेलो आहे. त्याच्यामुळे छान छान गेलेले आहोत. आम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतील. पेपर कसं गेला आर्या. इकडे भांडण होत आहे दोघांचं आणि हे दोघं चालले असे टाइमपास करतोय आम्ही. आमचं ना हे होतं काय म्हणतात ते प्रॅक्टिकल होतं, पण आमचं ना कॅन्सल झालं प्रॅक्टिकल. आमचं सेशन आहे, मग आम्ही कोणीच करणार नाही आहे. आम्ही कॉलेजच्या बाहेर आलो आहे. बोलू शकतो काही नाही, आम्ही मारामारी नव्हतो करत, खरंच नव्हतं. काय बोलू, मारामारी नव्हतं करत. सांग गाईज, आम्ही खूप जोरात झगडे केले. आर्याने मला खूप मारलेलं आहे आज. आमचं वॉचमॅन तर आमच्या मागे टपलेला असतो. आमचं घर कॉलेजच्या बाहेर काय. गाईज, मी घरी आलेली आहे. ॲक्च्युली आम्ही फक्त 1-2 तासासाठीच कॉलेजला गेलो होतो. फक्त टेस्ट दिली आणि त्यानंतर असं अनाऊन्स केलं की प्रॅक्टिकल होणार नाही आहे, मग तुम्ही हँड्स ऑन सेक्शन आहे तिकडे जा. सो कोणीच तयार नाही झालं जायला. मग आम्ही सगळे घरी निघून आलो आणि थोड्यासाठी कॉलेजला गेलो होतो. तर आय एम बॅक होम. तसाच एक काहीच चेंज झालं नाही. लेट्स गो होम. आणि आज मला सगळं मी ठरवलं की सगळे प्रॅक्टिकल्स लिहून काढायचे, कारण नेक्स्ट वीक पण सबमिशन आहे आणि त्या नेक्स्ट वीक CC वगैरे आमची इंटरनल टेस्ट, त्याच्यासाठी सगळं. म्हणून आज सगळं टाईम आहे. तर आज आपण सगळे प्रॅक्टिकल्स कंप्लीट करून घेऊया आणि बघूया आजचा दिवस कसा जातो. लेट्स गो होम. गाईज, आय हॅव फायनली चेंज माय ड्रेस आणि घरच्या कपड्यामध्ये जितकं सुख आहे ते कशातच नाही आहे. लेट्स गेट बॅक टू वर्क. आता मी असाइनमेंट्स कंप्लीट करणार आहे, ज्या की माझ्या बाकी आहे. 2-3 करून घेऊया म्हटलं, आता टाईम आहे तर. सो लेट्स स्टार्ट आवर वर्क. गाईज, लेट्स स्टार्ट. आता हे शूट करते, मला माझ्या स्टडी ब्लॉग्सची आठवण येते आणि तुम्हाला काही दिवसांनी तेच बघायला मिळणार आहे, कारण आमचं आता एक्झाम स्टार्ट होणार आहे काही दिवसामध्ये. प्रॅक्टिकल्स वगैरे खूप काही गोष्टी आहे. वी नीड टू गेट रेडी फॉर इट. आता हे मला असाइनमेंटचे पॉईंट्स आहे, हे सगळे लिहायचे. आवाज कमी कर का थोडा. तर आपण हे सुरू करूया. लेट्स स्टार्ट.
खाली चक्कर मारायला आणि थोडंसं फिरून येऊ इकडे तिकडे, कारण घरात खूप जास्त बोर होतं आहे. सो लेट्स गो. आय हॅव चेंज माय पॅन्ट्स आणि हेच आहे कपडे. सो लेट्स गो. आता मी गाडीवर जाणार आहे, कारण पायी जाऊ की नको, गाडीवरच चालली. लेट्स गो. दिस इज माय गाडी, ॲक्टिवा 4G. लेट्स गो. गाईज आय एम बॅक ॲट माय बिल्डिंग. आणि आता मी केंद्रात गेली होती. इकडं हा गंध दिसतोय, केंद्रात जाऊन आली मी आत्ता. आणि आता मला घरी जाऊन परत कम्प्लिशनच करायचं आहे, कारण दुसरं कायच उरलं आहे तेच करावं लागणार आहे कम्प्लिशन. आणि थोडासा अभ्यास पण करायचा, कारण आता एक्झाम जवळ येणार आहे. कम्प्लिशन जितकं राहिलं तितकं आज तर निपटून टाकायचं आहे, कारण आता टाईम खूप कमी राहिलेला आहे. आणि आता जेवण करायचं पहिली गोष्ट, कारण सकाळपासून मी लाईटच खाल्लं होतं. आता खूप जास्त दुपारची भूक लागलेली एकदम. लेट्स गो आणि हॅव आवर जेवण. आता इतकी जास्त गरमी वाढली ना, प्रमाणाच्या बाहेर. तर गाईज हा होता कालचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी काल घरी येऊन जेवण केलं, आवरलं आणि मग झोपून गेली होती, कारण सकाळभर दिवसभर असाच लिहिण्यातच दिवस गेला, हे केलं ते केलं. आणि आय वॉज सो टायर्ड. सो पटकन झोप लागून गेली आणि मी व्हिडिओचा एंडच नाही केला. सो मग मी आत्ता एंड करते आहे आणि आत्ता एडिट करून लगेच टाकणार आहे. सो नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.